या ठिकाणी उपस्थित आहोत. माझी आजूबाजूच्या सर्व व्यापारी बंधूंना, कार्यकर्त्यांना, नागरिकांना विनंती असेल, वेळात वेळ काढून क्षणात थोडासा वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित सर्व सहकारी पत्रकार मित्र, माझ्या माता भगिनी आणि केंद्र साहेबांना विनंती असेल की आपण लवकर या ठिकाणी अभिवादन करा. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आज या ठिकाणी शिरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक माननीय श्री संजय केंद्रे साहेब आणि त्यांच्या या बलिदान दिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले आणि या अभिवादन सोहळा आता या ठिकाणी मातीतून जाताना याला शेवटी त्याचाही मृत्यू या महाराष्ट्राच्या मातीतून झाला. त्याच्यावरून आपण एवढं लक्षात ठेवू शकतो की महाराजांनी जो आदर्श घालून दिला संघर्षाचा आणि पराक्रमाचा, त्याच्यामुळे सर्व सत्ता नतमस्तक होऊन पुढे त्यांना याच मातीत गाडून घ्यावं लागलं दिलेले. त्याबाबत आपण त्यांना त्यांच्या या महान कार्याला आपण आदरांजली वाहत आहोत आणि सर्वांना या ठिकाणी आपण विनंती करतो की महाराजांना आपण आदरांजली व्हावी आणि महाराजांचा आपण कायम एक आदर्श आपल्यासमोर ठेवून आपलं इथून पुढचं सुद्धा राज्य, आपला देश यापुढे आपण चांगल्या प्रकारे चालवावा असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला तिथं महाराजांचा छळ केला गेला आणि त्यानंतर पेडगावपासून वडू बुद्रुकला आणि तुळापूरला परत नेलं गेलं आणि तिथेही अनवणित असा छळ महाराजांचा केला गेला. म्हणजे त्रिवेणी संगम, म्हणजे संगमेश्वरला 2 नद्याचा संगम आहे. पेडगावच्या ठिकाणी सुद्धा भीमा आणि सरस्वती नदीचा संगम आहे आणि तुळापूरला त्या ठिकाणी इंद्रायणी, भीमा आणि आणखी एक नदीचा संगम आहे. या तिन्ही ठिकाणी महाराजांचा अनवणित असा छळ केला आणि 40 दिवसाच्या छळानंतर महाराजांनी देह ठेवला. तो दिवस म्हणजे बलिदान दिन. ज्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्यासाठी आपलं आयुष्य घातलं, त्यांचेच शिवपुत्र संभाजी महाराजांनी 40 दिवस प्रचंड यातना, अनवणित छळ सहन करून या देशाच्या, राज्याच्या आणि संपूर्ण मराठा मातीतल्या माणसासाठी आपला देह वेचला. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो बलिदान दिन या ठिकाणी आपण करतो ते त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी असतो. माझी शिरोडकर नागरिकांना आणि बंधू भगिनींना विनंती असेल, दरवर्षी आपण या ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे जे अध्यक्ष रवी लेंडे आणि त्यांचे सर्व सहकारी, आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं. कधीतरी ज्या स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिन. या बलिदान दिनानिमित्त एक छोटीशी संकल्पना, तुम्ही आम्ही आपण सर्वजण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ऋणातनं कधीच मुक्त होऊ शकत नाही. कारण त्यांनी स्वराज्यासाठी जे बलिदान दिले ते कोणाचंही काम नाहीये आणि जे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्याची एक मनात धगधगती ज्वाला ही आजच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या मनातनं पेटावी. आणि या मी म्हणतो स्वराज्यासाठी त्यांनी केलं, पण आपण प्रत्येकाने आपल्या घरापासून जरी सुरुवात केली तरी पण प्रत्येकाच्या घरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज जन्माला येतील. आणि या ठिकाणी कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक पुस्तकं माझ्या वाचण्यात आली, अनेक लोकांचे वक्तव्य ऐकण्यात आली. त्याच्यामध्ये आमचे कोल्हापूरचे पवार साहेब असतील किंवा पूर्वीचे कमल गोखले